नालंदा युनिव्हर्सिटी भारतातील सर्वात मोठी युनिव्हर्सिटी जिची सुरुवात 6व्या शतकात झाली आणि 12व्या शतकापर्यंत म्हणजे जवळपास 600 वर्ष ही युनिव्हर्सिटी सक्सेसफुली कार्यरत होती. नालंदा हे जगातील एक प्राचीन आणि प्रसिद्ध विद्यापीठ होते ज्याच्यात 900 कोटीपेक्षा अधिक पुस्तके होती. येथे बौद्ध धर्म, संस्कृत, गणित, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांचे शिक्षण दिले जायचे. जगभरातून विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येत आणि महत्त्वाचे म्हणजे नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एका अत्यंत कठीण अशा एंट्रन्स एक्झाममध्ये उत्तीर्ण व्हावं लागायचं. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. एक चायनीज ट्रॅव्हलर हुएन सॅंग भारतात आला आणि जेव्हा त्याने नालंदा विद्यापीठात प्रवेश घेतला तेव्हा त्याला इतकं वास्ट कलेक्शन ऑफ बुक्स पाहून आश्चर्य वाटले. एस्पेशली लायब्ररीचा जो गेटकीपर होता त्याने हुएन सॅंगला जास्त प्रभावित केले, कारण त्या साध्या गेटकीपरला सुद्धा हुएन सॅंगपेक्षा अधिक ज्ञान होते. आणि 13व्या शतकात एक इस्लामिक आक्रमक बख्तियार खिलजी याने आपली हीच नालंदा युनिव्हर्सिटी पूर्णपणे डिस्ट्रॉय केली. आणि असं म्हणतात की नालंदा युनिव्हर्सिटी इतकी मोठी होती की ती 6 महिने जळत राहिली होती. आणि सगळ्यात धक्कादायक व शरमेची गोष्ट अशी आहे की नालंदा युनिव्हर्सिटीच्या जवळचे गाव याला बख्तियारपूर असे नाव देण्यात आले व ते अजूनही बदलण्यात आले नाही.